बाई वाघमारे ही खूप धडाडीची कार्यकर्ती होती. कोणावरही जर अन्याय झाला तर तिथे धावून अगोदर जायची आणि तिथले भांडणं मिटवायची. असा तिचा एक स्वभाव होता आणि प्रत्येक कामामध्ये ती पुढाकार घ्यायची. असं होत असताना जेव्हा जातीतीची दंगल सुरू झाली, जेव्हा जाळपोळ सुरू झाला, अनेकांच्या झोपड्या जळू लागल्या, जाळल्या जात होत्या, त्या काळामध्ये जेव्हा दलित पॅन्थरची सुरुवात केली, त्या काळात ती रात्र जागून सगळ्या कार्यकर्त्यांसोबत ती जागून एकत्र चर्चा करायची, मिटिंग घ्यायचे आणि ठरवायचं पुढे काय करायचं आपलं. आणि ज्यावेळेस म्हणजे राजा ढाले, गंगाधर गाडे वगैरे हे आले, त्या काळातसुद्धा ती चौकडचे पैसे जमा करून तिथे त्यांना द्यायचे कार्यक्रमाला आणि त्या कार्यक्रमातसुद्धा पुढाकार घ्यायची. पण एक आपल्यामध्ये एक सवय आहे की महिलांचं नाव कुठं पुढे येतच नाही, ते सगळे झाकलेले जाते. आता माझं लग्न झाल्यानंतर माझी आईच पॅन्थरमध्ये काम केलेली आहे. माझं लग्न झाल्यानंतर मी अंमलबजावणीला आली, त्याच्यानंतर माझी आई जेलमध्ये सुद्धा गेलेली आहे नामांतरासाठी. औरंगाबादच्या जेलमध्ये माझा लहाना भाऊ शिवाजी वाघमारे आणि मालनबाई वाघमारे दोघेही जेलमध्ये गेलेले आहेत नामांतरासाठी. आणि प्रत्येक ठिकाणी कुठं जाळपोळ झाली त्या ठिकाणी जाऊन तिथे कार्यक्रम केलेले आहे. कोणी आजारी पडले तरी तिथं जाणार, तिथं त्यांची सेवा करणार. कोणी दुःखी असेल त्याला मदत करणार, कुठं भांडणं होत असेल तिथं जाऊन भांडणं मिटवणार. हे काम तिने सतत आयुष्यभर केलेलं आहे. पण एक बाई रामदास आठवले सुद्धा, ते सुद्धा माझ्याच घरी होते, माझ्या आईजवळच होते. माझी आई त्यांचे कपडे सुद्धा धुवायची. का तर एक तरुण पोरं आपल्या इथे काम करतात, म्हणजे पॅन्थरचं काम करतात. तर त्यावेळेस रामदास आठवले लई गरीब होते. रामदास आठवले जो कपडे सुद्धा नसायचे, 1-2च ड्रेस असायचे, ते कपडे सुद्धा माझ्या आईने धुतलेले. त्या काळात माझं लग्न झालेलं होतं, मी उदगीरला नव्हते. पण जेव्हा मी घरी गेली की गोष्ट कळायची असं झालं. तर म्हणजे माझी आई सतत हे पॅन्थरमध्ये काम केलेली आहे, निर्भीडपणे काम केलेली आहे. आणि त्या काळात कुणीही आंतरजातीय विवाह होत नव्हतं. आम्ही महार मातंग जातीचं कोणाचं पाणी पित नव्हतो. पण त्या काळात माझ्या माईने आमचं लग्न आंतरजातीय विवाह केला. आमचं तर प्रेमविवाह नाहीच नाही, ओळख नाही, पाळख नाही, काहीही नसताना माझ्या माईने म्हणजे स्वतः म्हणजे आंतरजातीय विवाह मागणी जेव्हा जगदन सरांनी घातली, तर त्यावेळेस तिने स्वतःच्या वडिलांना जाऊन विचारलं, काय करू बाबा, लग्न करायचं का नाही. तर माझे आजोबा म्हणाले, बाई तो जर दारू पित नसेल, चांगल्या स्वभावाचा असेल तर द्यायला काय हरकत नाही. आणि त्याच काळात माझ्या आजोबांनी सुद्धा 6 माशाची अंगठी दिली आहे माझ्या आजोबाने ह्या लग्नाला. आणि माझ्या आईने सुद्धा म्हणजे हे आंतरजातीय विवाह करण्यासाठी तिने सांगितलं, साखरपुडा आमच्याच घरी झाला पाहिजे, एक तर लग्न आमच्याकडे करू. पण त्यांचा हट्ट होता की आमच्याकडे करायचं, गावाकडे. म्हणून मग आमच्याकडे उदगीर या ठिकाणी साखरपुड्याच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आणि सर्व रोहिदास सोसायटीमध्ये जाऊन म्हणे सगळ्या महिलांना तुम्ही पोळपाट बेलणं घेऊन या, का तर साखरपुडा माझ्या मुलीचा करायचा आहे आणि तुम्हाला यावं लागेल. तर त्या सगळ्या महिला म्हणाल्या, बाई तुमचे भाऊ येऊ दिले तर येतात, नसता नाही येत येणार. मग माझ्या आईने धमकी दिली, तुम्हाला 2000 रुपये दंड, 6 महिन्याची सजा, का तर जाते पाहतात म्हणून देते म्हणली. सगळे घाबरून आले. मस्तपैकी मोठा साखरपुडा झाला आणि लग्नाला सुद्धा सगळे आले कार्यक्रमाला. अशा प्रकारची माझी आई होती. जातीयता मिटवण्यासाठी तिने सतत प्रयत्न केले. तिने अनेक 18 पगड जातीची पदे कामं केलेली आहे. तिचं जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. बरोबर बरोबर. तर मालनबाई वाघमारे एक उदगीरमधल्या अशा नामांकित कार्यकर्त्या होत्या. त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. तर अजून दलित पॅन्थरच्या चळवळीमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी अजून काय काय करता येईल सांगता येईल? गवळी गुरुजींच्या प्रकरणात गवळी गुरुजी म्हणजे जेव्हा जातीतीची दंगल सुरू झाली, नामांतराची चळवळ सुरू झाली आणि जळकोट या ठिकाणी तर तिथे एका PSIला जाऊन मारण्यात आलं, पोत्यामध्ये घालून जाऊन मारण्यात आलं. आणि त्याच वेळेस आम्ही रात्रीच्या वेळेस आता आपण काय करायचं पुढे पाऊल काय उचलायचं ह्याच्यावर आमची चर्चा सुरू होती. आणि रात्रीचे असेच वेळी असताना म्हणजे पळत धावत लपत छपत गवळी गुरुजी तिकडून आलेले होते जळकोटवरून. आणि ते म्हणजे आमच्यामध्ये सामील झाले. तर आमच्या आईने तिथे थांबून घेतलं आणि आमची मिटिंग सुरू होती. आता आपल्याला पुढे काहीतरी करावं लागणार आहे, बसून चालणार नाही, कारण एका PSIला सुद्धा जाऊन मारलेलं आहे. तर ह्याच्यासाठी म्हणून मिटिंग चालू असताना पोलिसांनी म्हणजे पोलिसाचं रूप घेऊन जे दरोडेखोर लोक असतात, जे जातीयवादी लोक, त्यांनी पोलिसाचा ड्रेस घालून एक जीप आणली. त्या जीपमध्ये सगळे हे रॉकेलचे डबे भरलेले होते, 3-4 आणि कसले तर बंदुकीसारखे घेऊन ते म्हणे कुठे आहे गवळी गुरुजी, कुठे आहेत गवळी. तर माझी आई अगोदर गेली त्या जीपच्या तिथं, कोण पाहिजे तुम्हाला? गवळी गुरुजी. कशासाठी? नाही, पोलीस स्टेशनला त्यांना यावंच लागेल. ते म्हणे पोलीस स्टेशनला ते एकटे येणार नाहीत, आम्ही सर्वजण येणार आहे आणि पायी येणार आहेत, आम्ही गाडीत नाही येणार. आणि तिने बघितलं तर सगळे रॉकेलचे डबे होते. तर आम्ही एकट्याला येऊ देणार नाही म्हटल्यास ते ताबडतोब ती लोक निघून गेले. अशा पद्धतीने तिने प्रत्येक गोष्ट विचार करून काम केलेलं आहे. म्हणजे न कळतच तिला अगोदरच कळायचं हे असं नाही, असं होणार आहे. तर तिने अनेकांचे जीव वाचवलेले.
आणि अनेकांची सेवा केलेली आहे. ती जेव्हा सेवा करायची तर त्याच वेळेस मलाही वाटायचं ती सुद्धा दयाचं सुद्धा तिने काम केलेलं आहे. डॉक्टर दंड होते त्याच्या दवाखान्यामध्ये, म्हणजे डिलिव्हरी करत असताना मग परत त्या बाईची सेवा, लेकरांची सेवा. आणि मला पण तसंच वाटायचं की आपण मरणाऱ्या लोकांना वाचवायचं आहे, त्यांना नवीन जीवन द्यायचं. माणूस पैसा खूप कमवतोय, पंतप्रधान जरी झाला तर तो सेवा नाही करू शकत. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सेवा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि भगवान बुद्धांनी स्वतः एका भिक्खूची त्यांचं अंग पुसून सेवा केलेली आहे बुद्धांनी स्वतः. म्हणजे अनंत आणि भगवान बुद्धांनी. एक भिक्खू त्याला गर्व असतो, अभिमान असतो, मी म्हणजे भिक्खू आहे, तो कुणालाच मान देत नव्हता. म्हणून तो जेव्हा आजारी पडला तर एकही भिक्खू केलेला नव्हता. तर त्यावेळेस भगवान बुद्ध आणि आनंद हे दोघं जातात आणि थोडंसं कोमट पाणी आणायला जातात. ह्या दोघांनी क्लीन करतात. ही बुद्धांनी धम्माला बुद्धांची शिकवण आहे की सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. पैसा कमवतो माणूस, खूप काही कमवतो, परंतु सेवा ही खूप महत्त्वाची सेवा आहे. ही बुद्धांनी दिलेला मार्ग, त्याच मार्गावर माझी आई पण चालली आणि मी पण त्याच त्याच्यासाठी माझं ग्रॅज्युएशन होऊन MA फर्स्ट पार्ट झाले होता, सेकंड पार्ट चालू होता, तरी पण मी स्टाफ नर्स म्हणून मुद्दाम परत स्टाफ नर्सिंगला गेली. NM झालेलं होतं, पण जनरल नॉलेज पूर्ण पाहिजे आणि पूर्ण आजार माहीत पाहिजे म्हणून मी पण स्टाफ नर्सिंग केली आणि पेशंटची सेवा केली आणि 4 वर्ष आधी स्वच्छ निवृत्ती घेतली. आईच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही सुद्धा मी सुद्धा काम केलं. सेवाभाव प्रवर्तीतून मी तिथे गेली. आणि दलित पॅन्थरचं सुद्धा काम दलित पॅन्थरचे काम केलेलं आहे, दलित युवक आघाडीमध्ये काम केलेलं आहे, अटल बिहारी वाजपेयीला घेराव घातलेला आहे, मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये गेलेली आहे. आता हे मणिपूरचंही गोंधळ हे झालं त्याही मोर्चामध्ये होतेच ना मी. जेव्हा हे जातीतीची जेव्हा नामांतराच्या काळात आता जे होतं ना हे काय आपलं बुद्धगया आहे ना, महाबोधी महाविहार, हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात दिलंच पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा मोर्चामध्ये मी गेलेली आहे. तिथे आक्रमक होऊन तिथे भाषण केलेली आहे. म्हणजे हे प्रत्येक कामामध्ये मी गेलेली आहे. पायाने लंगडीत झाले मी तरी पण हातात काठी घेऊन मी चाललेली आहे. माझ्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून मी होता तेवढं सामाजिक कार्यामध्ये मी भाग घेतलेली आहे. तुमचे भाऊ शिवाजी वाघमारे सुद्धा होते. माझा भाऊ शिवाजी वाघमारे तो पण आईसोबतच जेलमध्ये गेलेला आहे नामांतराच्या काळात. आई आणि भाऊ दोघंही औरंगाबादच्या जेलमध्ये नामांतराच्या काळामध्ये जेलमध्ये. तुमच्या लग्नाबद्दल सांगा ते. माझ्या लग्नाबद्दल मात्र कसं, माझ्या आईला ह्या नामांतराच्या आईनं जेव्हा पॅन्थरच्या याच्यामध्ये काम करू लागली कोणतरी विष घातलं चहामध्ये. आईला चहामध्ये विष घातल्यानंतर मग तिने सिरियस झाली, म्हणजे तिला वॉमिटिंग खूप होऊ लागल्या. मग आम्ही सरकारी दवाखान्यात नेलो. त्यावेळेस मुंगीकर डॉक्टर होते, त्यांनी ते पाहिलं. ते म्हणाले हे ताबडतोब तुम्ही आंबेजोगाईला घेऊन जा, ही पेशंटला सिरियस विष घातलेलं आहे. मग आंबेजोगाईला आल्यानंतर तिथे इथल्या डॉक्टरनी पाहिलं आणि त्यांनी औषध गोळ्या देऊन तिला बरंचसं तिचं हे चांगलं केलं. आणि त्याच्यातून मग आम्ही इथे एक शिंदे प्राध्यापक होते, ते कर्नाटकातले होते आणि ते प्राध्यापक SK जोगदंडचे मित्र होते. बरोबर, मी घेतलं होतं त्याला घेतले होते ते कॉलेजमध्ये. आणि त्यांनी मग मात्र आम्हाला आले म्हणे तुम्ही ते पॅन्थर